इथे फक्त दागिने नाही तर पिढ्यानपिढ्यांचा विश्वास मिळतो. परंपरेची झळाळी आणि विश्वासाची खात्री. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. समृद्धी महामार्गावर आयशर ट्रकमधून चोरकप्प्यातून गोवा राज्यात विक्रीसाठी परवानगी असलेली 24,18,560 रुपये किमतीची अवैध दारू सिन्नर पोलिसांच्या ताब्यात. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गोवा बनावटीची दारू समृद्धी महामार्गाने वाहतूक करत असलेल्या आयशर ट्रकवर सिन्नर पोलिसांनी कारवाई करत सुमारे 24,18,560 रुपये किमतीची अवैध दारूचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच ट्रक चालक अंकित सुरेश पारिक आणि त्याचा साथीदार मुरारीलाल मथनलाल पारिक यांना ताब्यात घेतला आहे. याबाबत सिन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास सिन्नर पोलीस ठाण्याचे पोलीस करत आहेत. सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी कांतीलाल पाटील यांच्या मार्गदर्शनाने सिन्नर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत कुमार भामरे, पोलीस हवालदार समाधान बोराडे, नितीन डावखर, पोलीस शिपाई विनोद टिळे, कृष्णा कोकाटे, अप्पासाहेब काकडे, प्रशांत सहानी यांच्या पथकाने कारवाई केलेल्या पोलीस हवालदार अमोल शिंदे पुढील तपास करत आहेत. NCN न्यूजसाठी रोहन दानी, नाशिक.